सौकात। क्यों भाई, डेमो देखने के बाद तू भागने वाला था, मेरे को पता था। अब तो क्या कर, इंट्रो के बाद डेमो देख लेना। तर हा जो व्हिडिओ आहे तो एकदम असा खतरनाक आणि एकदम जबरदस्त आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। आणि जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर तुम्ही काय करा, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तिथे तुम्हाला आपलं सर्व मटेरियल एकदम फ्री मध्ये भेटतं आणि आपलं कॅपकट सुद्धा पिन केलेलं आहे। त्यामुळे जावा एकदम अपडेटेड आणि एकदम विशाल आहे। जावा आणि तिथून ऍप्लिकेशन घ्या। आणि जर तुम्हाला कसलाही काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा। पण हा, त्याच्या आधी तुम्ही आपल्याला फॉलो केलं पाहिजे, तरच तुम्ही तिथे जाऊन आपल्याला मेसेज करू शकता। ठीक आहे, मेसेज करा आणि मेसेज केल्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू। एका मिनिटाच्या आत जरी नाही झाला तर तुम्हाला तो एका दिवसाच्या आत नक्कीच होईल। त्यामुळे तुम्ही तिथं विषय हार्ड करू शकताय, काय घाबरायचा विषय नाही। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करू। पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला सौकात फक्त मीच टिकणार साहेब। तर मित्रांनो, कॅपकट ओपन मध्ये तुमचा फोटो ऍड करा। फोटो ऍड केल्यानंतर एकदम स्टार्टिंगला या, स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करा, ऍड ओव्हरलेवरती क्लिक करा आणि मटेरियल मध्ये दिलेला हा जो व्हिडिओ आहे तो बीटमार्क व्हिडिओ तुम्ही इथं ऍड करून घ्या। या अशा पद्धतीने ऍड होईल। मग या व्हिडिओच्या लास्ट पॉइंटला येऊन इथं तुम्हाला वरच्या फोटोला स्प्लिट करून पुढचा जो पार्ट आहे त्याला इथून डिलीट करायचंय। आता तुम्हाला इथं काय करायचं, थोडं झूम करायचंय आणि बरोबर जिथं बीट चेंज होत आहे त्या पॉइंटला यायचंय आणि जो आपला वरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचंय। हे बघू शकता अशा पद्धतीने तिसरी बीट आहे। तर सिंपली इथून तुम्हाला अशा पद्धतीने या फोटोला जे आहे ते स्प्लिट करायचंय। इथं जे आहे ते चौथी बीट आहे। अशा पद्धतीने क्लिक करा आणि बरोबर जिथं बीट चेंज होत आहे त्या पॉइंटला येऊन अशा पद्धतीने फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे। हे बघू शकता इथं पाचवी बीट आहे। तर अशा पद्धतीने मी इथं स्प्लिट करून घेतलेलो आहे व्यवस्थित पार्ट। ओके, आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बरोबर जिथं बीट चेंज होत आहे त्या पॉइंटला येऊन बरोबर तुम्हाला जे आहे ते फोटोला स्प्लिट करायचं आहे। एकदम सोपा विषय आहे, घाबरायचा काही विषय नाही, एकदम सगळं आपल्याच ह्याच्यात आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जिथं पण फोटोची म्हणजे जिथं बीट चेंज होत आहे त्या पॉइंटला येऊन तुम्हाला जे आहे ते फोटोला वरी स्प्लिट करायचं आहे। हे अशा पद्धतीने एकदम सोपा विषय आहे। हे बघू शकता 7 आणि हे बघू शकता इथं लास्ट बीट असेल आणि हे बघू शकता ही लास्ट बीट आहे। तर हे बघू शकता अशा पद्धतीने इथं जे काय आहे ते आपण विषय करून घेतलेला आहे, तुम्ही इथं बघू शकतायचा। आता तुम्हाला काय करायचंय, ही जी खालचा आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे। व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे जायचंय। मग तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन दिसून जाईल। तुम्हाला काय करायचंय, ऑडिओला इथून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला सिंपली जो आपला हा ओव्हरले व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करून हा ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे। आता याच्यानंतर एक विषय आहे, तो विषय कसा करायचा तो मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो। तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचंय, ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून फोटोमध्ये जाऊन तुम्हाला जो आपला हा पीएनजी आहे हा पीएनजी तुम्हाला इथे ऍड करायचा आहे। आता हा पीएनजी तर ऍड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती तुम्हाला एकदम लास्टपर्यंत अशा पद्धतीने ओढून आणायची आहे। आणि हे बघू शकता अशा पद्धतीने बरोबर इथं वरच्या साईडला सेट करून घ्यायचं आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित इथं सेट होऊन जाईल। आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, काय आता तुम्हाला काय करायचे, सगळे फोटो कट केल्यानंतर याच्यामध्ये इफेक्ट लावायचे। इफेक्ट लावायचे एकदम सोपं आहे। तुम्हाला काय करायचं, आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि मग तुम्हाला रेट्रोमध्ये यायचं। रेट्रोमध्ये आल्यानंतर तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीने फ्लॅशिंग शेडचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढे जे आपले 3 फोटो आहेत त्याच्यामध्ये आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला इथं इनमध्ये हा बघू शकता पॅडलिंगचा जो आपला ॲनिमेशन आहे तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। या तिन्ही फोटोवरती सेम इफेक्ट तुम्हाला सेम ॲनिमेशन सेट करायचे, तर मी केलेलं आहे। ठीक आहे, त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करा। त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा, रेट्रोमध्ये या आणि रेट्रोमध्ये आल्यानंतर तुम्हाला 1 नंबरलाच फॉल्ट फ्रीचा जो आपला इफेक्ट आहे तो दिसून जाईल, त्याला सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्या। त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून नंतर इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि रेट्रोमध्येच तुम्हाला रोलिंग फिल्मचा जो आपला इफेक्ट आहे तो दिसून जाईल, सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्या। आता सेकंड लास्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करा, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि रेट्रोमध्येच आपल्याला तुम्हाला फिल्मचा जो आपला इफेक्ट दिसेल तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्या। ओके, त्याच्यानंतर आपल्या लास्टच्या फोटोवरती क्लिक करा आणि मग इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला रेट्रोमध्येच फॉल्ट फ्रीचा इफेक्ट दिसेल तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्या। इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा लोगो वगैरे एव्हरीथिंग यू कॅन वॉन्ट टू यू कॅन लावू शकता। ठीक आहे, तुम्हाला सिम्पली ALDवरती क्लिक करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करा आणि व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या। बॅक या आणि आणखी एकदा 1000 इंच सिलेक्ट करून ती सिलेक्ट करा आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या। अशा पद्धतीने व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो। बाकी व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका। भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। टेक केअर, बाय, धन्यवाद।